ज्ञानगंगा इंग्लिश मीडियमच्या आम्ही सर्व शिक्षिका आज आपल्यासमोर आचार्य देवो भव या शिक्षिकांच्या जीवनावर आधारित स्वरचित नाटकाचे अभिवाचन सादर करत आहोत. पात्र परिचय, निवेदक सौ जास्वंदी शेवाळे, शिक्षिका 1, पालक 1 सौ मानसी सोनपेटकर, शिक्षिका 2, पालक 2 आणि विद्यार्थी सौ मंजुषा गारखेडकर. बरं का मंडळी, शिक्षक म्हणजे करारी, शिस्तप्रिय, सतत लहान सहान गोष्टी शिकवणारा आणि रागवणारा अशीच प्रतिमा मुलांच्या आणि पालकांच्या मनात असते. तर चला आपण जाऊया आपल्या शाळेतल्या या शिक्षकांकडे आणि खरं काय ते बघूया. काय ग, भरल्या का लिंक्स? आजपासून सुरू झाल्यात त्या लिंक्स. रोज भरायच्या आहेत त्या. आपल्या रोजच्या वैयक्तिक तासिकांची आणि मुलांचीही डिटेल माहिती भरायची आहे त्यात. छे ग, वेळच कुठे मिळालाय. आज 7 तास होते मला. आत्ता भरणार आहे मी लिंक. अगं, शाळा सुटायची वेळ झाली आत्ता. कधी भरणार आता? 7च्या आत सगळ्या लिंक्स भरून पाठवायच्यात आपल्याला. मला मदत करतेस का सगळं भरायला? हो, करते. मी थोड्या वेळापूर्वीच भरल्यात सगळ्या लिंक्स. या बघ, इथे इथे आणि इथे माझ्या कम्प्युटरवर ओपन आहे. बघा, दिवसभर 7 तासिका करून दोघींनी एकमेकींना मदत करून लिंक्स भरण्याची कसरत पूर्ण केलीच. उश्श, शेवटी झाल्या बाई लिंक्स पूर्ण. काय ग, किती वाजले? अरे बापरे, 7:30. कसा वेळ पटकन गेला ते कळलंच नाही बघ. बाहेर अंधारही पडलाय. हो ना ग, माझं पाळणा घरात आहे बिचार. माझी वाट पाहत असेल. चल निघूया आपण. माझी लेक शाळेतून आली असेल आणि वाट पाहत असेल ते घरी एकटीच. बघितलं, या शिक्षिका स्वतःची मुलं बाळं सोडून दिवसभर 7 तासिका करून शालेय कामकाजालाच प्राधान्य देतात. बघूया आता पुढचा प्रसंग. अगं, आजची नोटीस वाचलीस का? कसली का नोटीस? अगं, उद्या रविवार आहे, तरी पण आपल्याला शाळेत 4-5 तास यायचंच आहे. हो, वाचली ना. बघ ना, उद्या मला माझ्या नणंदेकडे कार्यक्रम आहे, तिकडे जायचंय. तरी सुद्धा आता मला तिकडे न जाता शाळेतच यावं लागेल. माझ्या सासूबाई तर खूप रागवतील माझ्यावर. हो ना गं, उद्या आल्यावर गॅदरिंगची प्रॅक्टिस, त्याचे प्रॉप्स, रांगोळीची तयारी, सूत्रसंचालनाची तयारी. बाप रे, केवढी कामं आहेत. बहुधा उशीरच होईल वाटतंय मला घरी जायला. बघ ना ग, सुट्टीच्या दिवशीही आपल्याला मुलांना वेळ देता येत नाही. बघा मंडळी, आपल्या शिक्षिका वेळ पडली तर घरची कामं, कार्यक्रम, मुलं बाळं सगळं सोडून कामाला हजर असतात. शाळेच्या कोणत्याही कामासाठी त्या सदैव तत्पर असतात. चला आणखीन एक शाळेमधील मधल्या सुट्टीतील नवीन प्रसंग बघूयात. हे चल, रिसेस ड्युटीला जायचंय ना. बेल होईलच आता. हो, चल निघूयात. रिसेस ड्युटी टीचर वर्गात पोहोचल्या आणि वर्गातल्या टीचर बाहेर आल्या. दोघी बोलतच होत्या तितक्यात काय घडले बघा. एका मुलाचे बोट दारात जोरात चेमटले आणि भळाभळा रक्त यायला लागले. तो जोरात ओरडायला लागला, आई आई गो, आई आई गो. अगो बाई, काय झालं? का कळवळतोय हा मुलगा? बापरे, हे पोट चेमटलंय त्याचं आणि रक्तही केवढं वाहतंय त्याचं. अरे सोहम, पटकन मावशींना फर्स्ट एड बॉक्स घेऊन वर्गात बोलव. अगं, तोपर्यंत आपण त्याला रुमाल बांधूया. रडू नको हा बाळा, काही होणार नाही तुला. हे पाणी घे बघू. थोडं पाणी पितोस का? बरं वाटेल तुला. हॅलो, हो का? बरं, ओके. अगं, याच्या पालकांना फोन केलाय, पण ते म्हणतायत की ते अत्यंत महत्वाच्या मीटिंगमध्ये लगेच नाही येऊ शकत ते आत्ता शाळेत. अगो, फर्स्ट एड करूनही रक्त थांबतच नाहीये. मॅडमना सांगून आपल्याला त्याला हॉस्पिटलमध्येच न्यावं लागेल. मी त्याला कडेवर घेते. चल ये. ओके, मी पण येते तुझ्या बरोबर. अशा पद्धतीने दोघी शिक्षिका पालक येईपर्यंत बराच वेळ त्या विद्यार्थ्याची काळजी घेत थांबल्या होत्या. डॉक्टर तर म्हणाले, जर लवकर आणलं नसतं तर अतिरक्तस्रावामुळे मुलाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असता. अरे, तिकडे पालकांची जरा कुजबुज ऐकू येते. बघूया बरं त्यांचं काय चाललंय ते. काय मत आहे त्यांचं शिक्षकांबद्दल? काय रे प्रथमेश, काय म्हणतोयस? आजही खूप दिलाय अभ्यास मॅथ्सचा. बघा ना, किती अभ्यास देतात या मॅथ्सच्या टीचर आणि केला नाही तर वर्गासमोर रागवतात. हे काही बरोबर नाहीये त्यांचं. अहो, तसं नाही.
लहानपणापासून मुलांचं मॅथ्स पक्कं व्हावं असं त्यांना वाटतं. उलट त्या मुलांकडून सगळं करवून घेतात. त्यामुळे मुलांचा पाया पक्का होतो. अहो पण असं कुठं असतं का? सगळी गणितं काय मुलांनाच सोडवायला द्यायची का? त्यांनी स्वर्गात फळ्यावर सोडवून दाखवायला हवीत सगळी गणितं. अहो तसं नाही. मुलांनी स्वतः जर गणित सोडवली ना तर त्यांचा सराव होणार आहे आणि त्यामुळे मुले गणिताच्या पायऱ्या अगदी बरोबर लिहायला शिकतील. आणि हो, गणिताच्या मॅडम कडक जरी असल्या ना तरी मनाने खूप प्रेमळ आहेत. त्या विद्यार्थ्यांवर स्वतःच्या मुलासारखं प्रेम करतात. बघितलं, म्हणजे शिक्षकांबद्दल पालकांचं मत सुद्धा किती चांगलं आहे. पालक आणि शिक्षक जर हातात हात घालून गेले तर मुलांची प्रगती अगदी योग्य पद्धतीने होते. आता हा एक माजी विद्यार्थी आलेला दिसतो शाळेत. बघूया बरं तो काय म्हणतोय ते. काय टीचर, ओळखलं का मला? अरे हो, ओळखलं की. तू आपला कौस्तुभ ना. किती बदल झालाय तुझ्या. काय करतोयस ते सध्या? आणि आज कशी काय आम्हा टीचर्सची आठवण आली? अहो मी चाललोय जर्मनीला MS करायला. म्हणूनच तर खास तुम्हाला भेटायला आलो होतो. अरे वा वा वा, मस्तच. अरे अभिनंदन, खूप मोठा झालास रे. आणि मुख्य म्हणजे शाळेला आणि आम्हा सर्वांना विसरला नाहीस, हे ऐकून बरं वाटलं. अहो तुम्हा सर्वांना कसं विसरणार मी? शाळा सोडल्यावर मला तुम्हा सर्वांची किंमत कळली. किती कष्ट घ्यायचं तुम्ही आमच्यासाठी. मी तेव्हा खूप खोडकर होतो, पण आता मी बदललोय हा टीचर. तुमची आठवण मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो ना तरी कधी विसरणार नाही. म्हणूनच मला शाळेने दिलेल्या संस्कारांचा अभिमान आहे. नमस्कार करतो हा टीचर. तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या. यशस्वी भव. खरंच मंडळी, शिक्षकांनाही यापेक्षा वेगळं काय हवं असतं? शिक्षिका म्हणजे फक्त अभ्यास देणारी व्यक्ती नसते, तर ती असते मुलांच्या मनात स्वप्न पेरणारी व्यक्ती. ती पेपरमध्ये फक्त गुण देत नाही, तर ती आयुष्याची मुलांमधल्या सुप्त गुणांची दिशा दाखवते. फळा, वही आणि पुस्तकांमधून ती घडविते चांगला माणूस. आणि एकदा का चांगला माणूस घडला की उत्तम देशातील सुजाण नागरिक आपोआप घडतातच. म्हणूनच म्हणतात ना, आचार्य देवो भव. धन्यवाद.